त्या पक्याला गोळी लागली आहे। हे सगळं अचानक कसं काय झालं? म्हणजे निमकर सरांना पोलीस? हॅलो, विलेपार्ले पोलीस स्टेशन। हा, आपण कोण बोलताय? इन्स्पेक्टर धायगुडे। इन्स्पेक्टर धायगुडे, मी रतनभाई कॉलेजमधून प्रिन्सिपल सुधा जोशी बोलतेय। आमच्या कॉलेजमध्ये जेच्या निवडणुका चालू होत्या, पण त्यावेळेला काहीतरी मारामारी झाली, गडबड झाली आणि एका मुलाला गोळी लागली। प्लीज आपण ताबडतोब याल का आमच्या कॉलेजमध्ये? हो, थँक्यू थँक्यू, खूप उपकार झाले आपले। आमचं हो, रतनभाई कॉलेज, विलेपार्ले। ऍब्सोल्युटली राईट सर, थँक्यू थँक्यू व्हेरी मच। मॅडम, तुम्ही पोलिसांना सांगितलं म्हणजे पोलीस आता निमकर सरांना पकडून येणार आणि आता मी तरी काय सांगू तुला, पण आपल्याकडे याच्याशिवाय दुसरं काही इलाजच नाहीये। असं कसं? अहो, मी होते ना तिथे, मी बघितलंय सगळं। अहो, मारामारी सुरू झाली आणि एका गुंडानं पिस्तूल काढलं। निमकर सरांनी बघितलं, कुणाला इजा होऊ नये म्हणून निमकर सर तिथे गेले आणि त्यांनी त्याच्या हातातून पिस्तूल काढून घेतलं। मॅडम, सुनंदा, तू सांगतेस हे सगळं बरोबर आहे, पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की त्या पिस्तुलातून जी गोळी निघाली ना, त्याने एक मुलगा दगावला। आता जो काय निर्णय घ्यायचा ना, तो पोलीसच घेतील आणि ते काय घेतील ते मी तरी काय सांगू तुला। अहो, असं कसं म्हणताय मॅडम? मी साक्षीदार आहे ना, मी सांगेन पोलिसांना। तू सांगशील? मला आधी ॲम्ब्युलन्सला फोन करू दे। हा, पण मॅडम त्या डॉक्टरांना फोन करायला पाहिजे ना। हो, डॉक्टरांना तर बोलवायला पाहिजे। खाली काय झालं असेल कोणास ठाऊक। आपल्या समोर क्लिनिक आहे, ते कोणाचं तुला माहितीये? हो, ते डॉक्टर धुरंधर। डॉक्टर धुरंधर, त्यांचा नंबर तुला माहितीये? नाही। डिरेक्टरना शोध जा पटकन, तोपर्यंत मी ॲम्ब्युलन्सला बोलवते। हॅलो हॅलो, मी रतनभाई कॉलेजमधून प्रिन्सिपल सुधा जोशी बोलतेय। आमच्या कॉलेजमध्ये काही मारामारी झाली, गडबड झाली, त्याच्यामध्ये काही जण जखमी झालेत। प्लीज आपण ॲम्ब्युलन्स पाठवू शकाल का ताबडतोब? हो हो हो, इथे पार्ल्यालाच, रतनभाई कॉलेज। थँक्यू थँक्यू व्हेरी मच। नाही, आता तर एकच पाठवा, नंतर मी तुम्हाला परत फोन करेन। हो, ताबडतोब पाठवा। थँक्यू थँक्यू व्हेरी मच। डॉक्टरांचा नंबर मिळाला का? नाही, डॉक्टर मला सुद्धा ना काही सुचेना, असं झालंय, काही दिसतच नाहीये मला धड। हा, डॉक्टर धुरंधर। कर पटकन, तू फोन कर। 615-2953। हॅलो, हा डॉक्टर धुरंधर, नमस्कार, मी सुनंदा सोनावणे बोलते, रतनबाई कॉलेजमधून। हो हो, तुम्ही प्लीज इथे लवकर येऊ शकता का? हा, नाही, आमच्या कॉलेजमध्ये त्या जीएसच्या निवडणुका होता ना, तिथे मारामारी झाली आणि एका मुलाला गोळी लागली। प्लीज तुम्ही लवकर येता का? हो हो हो, ग्राउंडवरच। हो, थँक्यू डॉक्टर, थँक्यू। डॉक्टर येत आहेत। हा, चल आपण खाली जाऊन बघू काय झालं ते। काय गर्दी आहे? प्रिन्सिपल कोण आहे? मी सुधा जोशी। मी इन्स्पेक्टर शिंदे, मला धायगुडेंनी पाठवलं। काय झालं? आमच्या कॉलेजमध्ये जेच्या निवडणुका चालू आहेत, त्यामुळे निमकर सर मला म्हणाले की तू काही कॉलेजमध्ये येऊ नकोस। तरी हट्टीपणा करून मी आलेच कॉलेजमध्ये। 2 गटांमध्ये अचानक वादावादी सुरू झाली आणि त्याचं रूपांतर मारामारीत झालं आणि माहिती नाही कुणालाच कळायच्या अचानक एक पिस्तूल बाहेर आले आणि त्यातून गोळी सुटली आणि जे घडलं ते सगळं तुमच्या समोर आहे। हवालदार, यांना ताब्यात घ्या, पोलीस स्टेशनला न्या आणि लॉकअप मध्ये टाका। अहो, काय चाललंय तुमचं? हे आमच्या कॉलेजचे प्राध्यापक आहेत, प्राध्यापक विजय निमकर, आणि तुम्ही त्यांना असे हातकड्या घालून? हो बाई, जरा दमानं घ्या, पोलिसांच्या कामात ढवळाढवळ करू नका। काका निमकर सरांना वाचवलं पाहिजे, पोलिसांना घेऊन गेलेत। फार भयंकर प्रकार घडलाय हो कॉलेजमध्ये। आणि शांत राहा, बस। सांग मला काय झालं?
काका कॉलेजमध्ये उद्या जीएसच्या निवडणुका होत्या. बरं, अलीकडे कॉलेजचं वातावरण फार तंग झालंय. निवडणुकीला कोण कोण उभं आहे? गौतम, मकरंद आणि अनुष्का. दरवर्षीप्रमाणे यावर्षी निवडणुका सुरळीत पार पडतील की नाही याची मॅडमना शंका होती, म्हणून मॅडमनी पोलिसांना फोन केला आणि निवडणुकीच्या दिवशी पोलीस बंदोबस्त हवा अशी मागणी केली. बरं, मग पुढं? पण तशी वेळ आलीच नाही. उद्या इलेक्शन तर आज कॉलेजमध्ये मुलांमध्ये मारामारी सुरू झाली. आम्ही सगळेजण ग्राउंडवर गेलो. ती मारामारी सोडवण्यासाठी मी त्या गर्दीत शिरले तर एका मुलाने पिस्तूल काढलं. मी तिथेच थबकले. निमकर सरांनी हे बघितलं. कुणाला इजा होऊ नये म्हणून निमकर सर त्या गर्दीत शिरले आणि काही कळण्याच्या आतच पाणी घे. रडू नको, शांत हो, पाणी घे. हे बघ, काय झालं ते नीट आठवून मला सांग. काय झालं? म्हणजे ती पिस्तूल त्या मुलाच्या हातून काढून घेण्यासाठी निमकर सर तिथे गेले. पण त्या झटापटीत त्या पिस्तुलातून गोळी उडाली आणि एक मुलगा ठार झाला. काका मला खूप भीती वाटते हो. काय होईल कोण जाणे. मला एक सांग सुनंदा, जे काय व्हायचं आहे ते होऊन गेलं ना. तू सुरक्षित आहेस ना? मग घाबरायचं कशासाठी? काका मला निमकर सरांची खूप भीती वाटते. अगं, निमकर सरांनी काही गुन्हा केलेला नाही. काही गुन्हा केलाय का त्यांनी? नाही. जो काही घडलं तो एक अपघात होता. बरं, या अपघाताला मला सांग, तुझ्यासारखे अनेक साक्षीदार आहेत. सगळ्यांनी पाहिलंय हे. मग घाबरायचं कशासाठी? पण राहून राहून मला एकच वाटतंय, मी जर त्या गर्दीत गेले नसते ना तर निमकर सर तिथे आले नसते. बघ सुनंदा, एक पहिल्यांदा करायचं हे जर तर उगाळून हे रडणं भेकणं जे आहे ना ते पहिल्यांदा बंद करायचं. एक गोष्ट लक्षात ठेव, या अशा गोष्टी ज्या वेळेला घडतात त्यावेळेला माणसं काही ठरवून वागत नाहीत. ऍक्शन रिॲक्शन अशी उत्स्फूर्त क्रिया असते ती. पण निमकर सर म्हणजे त्यांना वाचवण्यासाठी आपण काय करायचं ते मी करेन. पण तोपर्यंत तू काय करायचं? शांत राहायचं. शांत राहायचं, योग्य वेळ येण्याची वाट पाहायचं, विचार करायचा आणि सगळ्यात पहिल्यांदा हे घाबरणं रडणं भेकणं पहिल्यांदा बंद करायचं. पण निमकर सर वाचतील ना? माझ्यावर विश्वास आहे ना? मी सांगतोय, निमकर सर या सगळ्यातनं 101% बाहेर येतील. चहा घेणारच? आत्ताच मागवलाय, गरम आहे. बस शांत आणि बोर्डवर चहा घे. झालं? हे काय अक्षर आहे तुझं चिंगी? नीट लिही ना प्लीज. लिही. चिंगे, जमिनीसाठी पाणी घेऊन ये पटकन बेटा. जा ग. आई, आई बरं नाही वाटत आहे. चिंगी जा पटकन पाणी आण. मी का म्हणून आणू? तू आण ना. चिंगे, ते अक्षर काढलंस ना तर कानफडत काढतील तो. सतत भांडणं, धुसफूस, नुसती मारामारी, सगळ्याचा कंटाळा आला आता मला. आई सॉरी. सॉरी. अनुताई कुठे आहे? ती आली नाही अजून. आणि तुम्हाला आत्ता सांगतेस? अक्का, अक्का, काय ग? अक्का, अनुचा काही फोन आला होता? काही निरोप? नाही का? कधडी पण ना बेअक्कल आहे नुसती. जीवाला नुसता घोर लावून ठेवलाय माझ्या. आई, आई किती त्रास करून घेतेस? अनु येईल आता, ती लहान नाहीये. तू मला शहाणपणा शिकवतेस? अनु, अनु, आई कॉलेजमध्ये आज जे घडलं ना ते बघून मला खूप भीती वाटली ग. पण त्यातून कळलं की तू अजून घरीच आलेली नाहीयेस. मला तुझं खूप टेन्शन आलं बेटा. मी पण खूप घाबरले होते, म्हणून मग मी ते फोटोग्राफर माणगावकर आहेत ना त्यांच्या घरी गेले. विदर्भेची गोष्ट वेगळी आहे ग, पण आज मात्र सुधा ग, काय झालंय? हा? तरी जयाचा सकाळी फोन येऊन गेला. काय झालंय सांग? अक्का,
जयाने मला मात्र सांगितलं की तू कॉलेजमध्ये येऊ नकोस आणि स्वतःवर मात्र नसतं संकट ओढवून घेतलं त्याचं. आई प्लीज सांग ना काय झालं ते. आई ताई तू चल, मी तुला सांगते. चल. सुधा सुधा इथे बस भगवती आणि काय झालं ते सांग मला. मी बस. अक्का माझं मलाच समजून असं झालंय ग. नशिबात काय लिहून ठेवलंय आपल्या. अक्का आपण एका संकटातून बाहेर येतो तर दुसरं संकट आपल्या समोर उभं राहतंय. पण काय झालंय? जयाचं एक टेन्शन, त्यातून कॉलेजच्या नावाला बट्टा लागेल याची भीती. अक्का माझं कॉलेज म्हणजे माझं दुसरं घर आहे ग. कॉलेजमध्ये काही विपरीत घडलं ना तर मला वाटतं की माझं घरच उद्ध्वस्त झालंय. अगं कॉलेजमध्ये काय झालंय सांगशील का नाही? माझं डोकं फिरायची वेळ आली ग. इलेक्शन चालू असताना 2 गटांमध्ये दंगल सुरू झाली. अचानक कोणीतरी पिस्तूल उगारला आणि ते थांबवण्यासाठी म्हणून जयामध्ये आला. आणि पिस्तुलातून गोळी झाडली गेली. एक मुलगा दगावला त्याच्यात. आणि त्या खुनाचा आज जयावर आलाय ग. काय? अक्का पोलिसांनी जयाला अटक केली. बाकी काय खबरबात? माझी कसली आली खबरबात? खबरबात तर तुझीच. अरे हे घे ना. काय? अरे बाप रे बाप रे, डाळिंब्याची उसळ. वा 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 वा. म्हणा एका बाबतीत मात्र तू आयुष्यात डोकं लढवलं सांग. कुठल्या? माझ्या वहिनीशी लग्न केलंस ते. अरे मी कुठे नाही म्हणतो. जगातल्या सगळ्या गृहिणींना परमेश्वर उदंड आयुष्य देव रे बाबा. जेवण. अरे जया, सुनंदा आली होती. जाम रडत होती. तिला काय झालं रडायला? काय झालं म्हणजे काय, तिला असं वाटतंय की तिला गर्दीमध्ये तू बघितलंस आणि मग गर्दीत घुसलास म्हणून हा सगळा पुढचा प्रकार झाला. तिला जाऊन सांग तसलं काही झालेलं नाहीये. आणि म्हणो रडत बिडत बसू नका, जरा धीर धरा, झकासपैकी स्वयंपाक करा आणि इथे मला जेवायला पाठवा. ते हाल आहे तरी जेवणाचे. काय सांगू? सुधाला पण सांग. आणि हे सांगू की झकासपैकी स्वयंपाक करा आणि जेलमध्ये जयासाठी घेऊन जा. जरा डोकं वापर आहे, डोकं वापर, जरा डोकं वापर. का? त्यांना एवढं सांग की काळजी करू नका, मला काही झालेलं नाहीये. कळलं का? ती सुधा आणि सुनंदा आहेत ना, दोघी एका बाबतीत अगदी सारखे आहेत रे. कुठलं रे? त्यांना असं वाटतं की जगातलं सगळं दुःख आहे ना हे आपल्याचसाठी वाढवून ठेवलेलं आहे. त्यांना म्हणा तसं काही करू नका, शांत राहा, शांत राहा. भेटली होती का तुला सुद्धा? म्हणजे अक्काचा फोन आला होता आणि सांगत होती की खूप टेन्शन मध्ये आहे म्हणून. ती आणि सुनंदा त्याला मी प्रत्यक्षच भेटलो नाही का. अरे दोघी जाम अपसेट आहे, टेन्शन मध्ये, काय विचारू नकोस. होतं असं. एक मात्र बरं आहे, मी तसा भाग्यवान आहे बरं का. जेल मधला कैदी म्हणतोय मी भाग्यवान आहे. अरे काय कमाल आहे. नाही रे, जेलच्या बाबतीत म्हणत नाही रे, एकंदरीत माणसांच्या बाबतीत मी तसा भाग्यवान आहे. वेळेला चांगली चांगली माणसं धावून येतात. काय माहिती का म्हणणं, मी 2 गोष्टी ठरवल्या. एक म्हणजे जे आपल्या हातात आहे ना ते आहे, त्याची काळजी करायची नाही. आणि जे आपल्या हातात नाहीच ते तर आपल्या हातात नाहीच आहे ना.
मग त्याचीही काळजी करायची नाही है की नाही? मग मस्त जातं सगळं आयुष्य. करेक्ट. काम कर ना, थोडा भात घे माझ्यावर. अरे नको नको, मला नको. अरे मी घरी जाऊन जेवीन बाबा, तू जेव. अरे तुझी वहिनी मला नंतर डोक्याला ताप देईल, एवढं सगळं परत घेऊन गेलो. तर जेव तू जेव. बरं मग मिरची तरी खा. रतनबाई महाविद्यालयाच्या इतिहासात भरणाबाद इतका भयंकर प्रसंग घडला. हो ना हो. रतनभाई महाविद्यालयातील प्राध्यापकावर खुनाचा आरोप ऐकायला सुद्धा कसं तरी वाटतं. सॉरी आपल्याला कसं वाटतं हे जास्त महत्वाचं नाही, तर आपण काय करणार आहोत हे जास्त महत्वाचं. मला असं वाटतं की आपल्यापैकी फक्त एकच व्यक्ती त्या प्रसंगी तिथे प्रत्यक्ष हजर होती, प्रिन्सिपल सुधा जोशी. तर मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी सविस्तर काय घडलं ते सांगावं, म्हणजे आपल्याला काय तो योग्य निर्णय घेता येईल. मॅडम प्लीज. निवडणुकीचा आदला दिवस निमकर सरांनी मला घरी फोन केला की तू आज कॉलेजमध्ये येऊ नकोस. तरी सुद्धा मी हट्टाने कॉलेजमध्ये गेले. निवडणूक सुरू झाली. तिन्ही उमेदवारांची बोलणी सुरू झाली आणि अचानक दोन गटांमध्ये मारामारी सुरू झाली, दंगल सुरू झाली. कोणालाच काही कळेना. शेवटी मी पोलिसांना बोलावलं, ॲम्ब्युलन्सला सुद्धा फोन केला. माहीत नाही पडलं आणि अचानक कुठून तरी एक पिस्तूल उगारली कोणीतरी आणि ते वाचवण्यासाठी म्हणून निमकर सर धावले आणि कुणालाच काही कळलं नाही आणि अचानक त्यातून पिस्तुलीतून गोळी झाडली गेली आणि एक मुलगा दगावला. सॉरी. तेव्हा जे घडलं ते सगळं असं आहे. निमकर सरांच्या बाबतीत जे काही घडलं तो केवळ एक अपघात होता, पण तरी सुद्धा आज ते पोलीस कस्टडीत आहेत. त्यांच्यावर आता खटला भरला जाईल. अपघात असेल कदाचित, निमकर सर निरपराध पण असतील, पण जे काही घडलं ना ते महाभयंकर घडलं आणि कॉलेजच्या नावाला काळीमा फासणार आहे बघा. आणि इतकी चविष्ट बातमी म्हणजे पेपरवाले रंगवूनच छापणार. मला वाटतं आपण तातडीने एक प्रेस कॉन्फरन्स घ्यायला पाहिजे आणि आता सुधा जोशीने जे सांगितलं ते सगळं जसंच्या तसं आपण त्यांना सांगायला पाहिजे, म्हणजे उगाच अतिरंजित आणि भडक बातम्या छापल्या जायला नको. कुलकर्णी सरांची सूचना मला अतिशय योग्य वाटते. तुमच्या सगळ्यांची संमती असेल तर आपण ही सूचना मान्य करून अंमलात आणूयात. मलाही एक सूचना करायची आहे. म्हणजे आतापर्यंत निमकर सरांनी आपल्या कॉलेजसाठी खूप मेहनत घेतली, मुलांसाठी खूप कार्य केलंय. हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं आणि त्यांच्या मागे उभं राहावं. म्हणजे मला असं वाटतं की आपल्या कॉलेजने त्यांच्यासाठी एखादा निष्णात वकील शोधावा आणि सगळा केसचा खर्च आपल्या कॉलेजने करावा. तुमची सूचना अतिशय रास्त आहे जोशी मॅडम. निमकर सर या प्रकरणातून सही सलामत सुटलेच पाहिजेत, तरच आपल्या कॉलेजची शान कायम राहणार आहे. सर तुम्हाला काय वाटतं? प्रश्नच नाही. ही केस केवळ निमकर सरांच्या पुरतीच मर्यादित नाही, तर सगळ्या कॉलेजच्या इब्रतीचा प्रश्न आहे. तेव्हा मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी सर्व तयारीनिशी निमकर सरांच्या मागे उभं राहायलाच पाहिजे. आम्हाला मान्य आहे. आम्हाला आज आपल्या सगळ्यांसमोर एक गंभीर समस्या आहे, पण त्यावर आपण सगळ्यांनी एकमताने योग्य तो निर्णय घेतला आणि ती समस्या सोडवली. याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचा आभारी आहे. मला खात्री आहे की या प्रकरणाचा शेवट आपल्याला अपेक्षित आहे तोच होणार.